मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 5. जनपदे आणि गणराज्ये. 5.1 जन आणि जनपदे. नातेसंबंधांनी बांधलेले असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असे, अशा लोकांच्या समूहाला वैदिक लोक जन असे म्हणत असत. त्यांच्या गाव वसाहतींना ग्राम असे म्हटले जाई. एकापेक्षा अधिक ग्रामे मिळून तयार झालेल्या ग्रामसंकुलात एकाच जनातील लोक असल्यामुळे ते ग्रामसंकुल त्या त्या जनांच्या नावानेच ओळखले जाई. सुरुवातीस जन या घटकाच्या व्याख्येत फक्त कुल, ग्राम, गोष्ट, गोत्र, गौळवाडा या गोष्टींचा समावेश होता. त्यांच्या भौगोलिक सीमांचा संदर्भ निश्चित ठरलेला नव्हता. गेल्या पाठात आपण पाहिले, सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोक गंगेच्या मुखाच्या प्रदेशापर्यंत पोहोचले. या नवीन प्रदेशात वैदिक जन स्थिरावू लागले. भौगोलिक सीमांसंबंधीच्या जाणीवा जन या संकल्पनेशी निगडीत होऊ लागल्या. या नव्या जाणीवांच्या आधारे भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली. जनपद म्हणजे जनांच्या वास्तवाचे स्थान. जनपदांमध्ये हळूहळू अधिक औपचारिक स्वरूपाची प्रशासन यंत्रणा विकसित झाली. अशा रीतीने औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी स्वतंत्र जनपदे प्राचीन भारतातील पहिली प्रस्थापित राज्ये होत. ऋग्वेद काळातील वाङ्मयात उल्लेख असलेल्या सर्व जनांचा विकास स्वतंत्र जनपदांमध्ये झाला असे मात्र म्हणता येणार नाही. 5.2 जनपद. जनपद या संस्थेचा उल्लेख प्रथम ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतो. त्यानंतर उत्तर वैदिक साहित्यात आणि त्यानंतर महाभारत, रामायण ही महाकाव्ये, जैन आणि बौद्ध ग्रंथ यामध्ये जनपदांचा उल्लेख वारंवार येतो. जनपदांच्या संदर्भातील भौगोलिकतेचा विचार करताना या साहित्यामध्ये भारतीय उपखंडाची विभागणी प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा, प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचा, उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचा, दक्षिण आणि मध्य देश अशा 5 प्रदेशांमध्ये केलेली दिसते. परंतु ही विभागणी प्रामुख्याने विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशासंबंधीची आहे. पुराण ग्रंथामधील उल्लेखांमध्ये मात्र भौगोलिक जाणीवेचा विस्तार होऊन विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील दक्षिणापथ आणि अपरांत म्हणजे कोकण या प्रदेशांचा समावेशही झालेला दिसतो. 5.2.1 भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव. भौगोलिक सीमांची आणि त्यायोगे नव्याने विकसित झालेली स्वायत्ततेची स्पष्ट जाणीव हे भारतातील प्राचीन जनपदांच्या उदयामागील प्रमुख कारण होते, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. परंतु त्यांच्यामधील सुरुवातीची प्रशासन व्यवस्था ऋग्वेदातील जन या घटकाच्या प्रशासन व्यवस्थेपेक्षा फारशी वेगळी नाही. जनपदांच्या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत सभा आणि समिती या 2 संस्थांना प्रथमपासूनच सर्वोच्च स्थान होते. जनपदाच्या प्रमुखास राजन म्हटले जाई, परंतु त्याला निवडण्याचे किंवा पदावरून हटवण्याचे अधिकार सभा आणि समितीकडे असत. मात्र प्रशासनाची ध्येयधोरणे आणि समाजाच्या संघटनासंबंधीचे संकेत यांसारख्या गोष्टी स्थलकालानुसार बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता आवश्यक बदल करता येण्या इतक्या लवचिक होत्या. जनपदांच्या काळात एका विशिष्ट भौगोलिक परिघात अनेक पिढ्या स्थिर होत असताना समाजाचे स्वरूप फक्त नातेसंबंधांनी बांधलेला जनसमूह एवढ्यापुरतेच मर्यादित राहिला नाही. त्याबाहेरील लोकही जनपदात समाविष्ट होत गेले. जनपदांच्या सामाजिक संघटनांमध्ये सामायिकतेला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेचे परिवर्तन वैयक्तिक कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेत होत गेले. त्याला अनुसरून कुटुंब प्रमुख आणि कुळधर्म यांचे स्थान लोकव्यवहारात महत्त्वाचे ठरले. व्यक्तीमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबांमधील परस्पर सहकार्यावर आधारलेले साहचर्य हा समाजव्यवस्थेचा कणा बनला. याच काळात जनपदाच्या संरक्षणासाठी अस्त्रशस्त्रविद्येत निपुण असणारा एक स्वतंत्र वर्ग उदयाला येऊ लागला. जनपदाचे रूपांतर राज्यसंस्थेत होण्यामागे या वर्गाचा वाटा मोठा आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आणि त्यानंतरच्या व्याकरण ग्रंथांमध्ये जनपदीन या शब्दाचा उल्लेख आहे. हा शब्द अस्त्रशस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या त्या वर्गाचा निर्देश करणारा आहे. 5.2.2 जनपदांचा विस्तार आणि विकास. जनपदांचा विस्तार आणि विकास 3 पद्धतींनी झालेला दिसतो. 1. एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन जनपदाचा उदय होणे. उदाहरणार्थ मत्स्य, चेदी, गांधार, काशी, कोसल इत्यादी जनपदे. अनेक कुलांचे वंशज एकत्रित होऊन जनपदाचा उदय होणे. उदाहरणार्थ पांचाल जनपद. पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झालेले 5 जण कोणते हे निश्चित सांगता येणार नाही. हेमचंद्र राय चौधरी यांच्या मते क्रिवी,
तुर्वश, केशी, शृंजय आणि सोमक हे पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झालेले होते. पुढे कुरु आणि पांचाल यांचा कुरु पांचाल असा एकत्रित उल्लेख होताना दिसतो. महाभारत काळापर्यंत ऋग्वेद काळातील भरत या जनाचा समाविष्ट कुरूंमध्ये होऊन ते एकरूप झालेले दिसतात, की भरतकुळातील लोकांचा उल्लेख कुरूंचे पूर्वज म्हणून केला जातो. 3. मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अधिक माहितीसाठी प्राचीन जनपदांमधील काही जनपदांची नावे आणि त्यांचा उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ. प्राच्य, अंग, मगध, अथर्ववेद. किकट, ऋग्वेद आणि अथर्ववेद. पुंड्र, महाभारत. प्रातिच्य, अनु, अलीन, भलाण, द्रुहु, परशु, पक्त, पुरु, तुर्वश, यदु, ऋग्वेद. गांधार, ऋग्वेद आणि अथर्ववेद. शाल्व, महाभारत. उदिच्य, क्रिवी, वैकर्ण, ऋग्वेद. बाल्हिक, अथर्ववेद. दक्षिण, आंध्र, महाभारत. पुलिंद, सम्राट अशोकाचे लेख. मध्य प्रदेश, अज, चेदी, भरत, मत्स्य, शिग्रू, तृत्सु, उशिनर, यक्षु, ऋग्वेद. कुरु, शृंजय, ऋग्वेद आणि अथर्ववेद. 5.3 गणराज्य. उत्तर वैदिक काळातील साहित्य, जैन आणि बौद्ध साहित्य यांच्या आधारे जनपदे ही अधिकतर राजेशाही पद्धतीची असल्याचे दिसत असले तरी काही जनपदे गणराज्याच्या पद्धतीची होती असे दिसते. राज्यांचे वेगवेगळे प्रकार या साहित्यात सांगितले आहेत. त्या संदर्भात राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ठ्य अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. या संज्ञांचे अर्थ आणि त्यांच्याद्वारे निर्देश केलेल्या राज्यांचे स्वरूप निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. उत्तर कुरु आणि उत्तर मद्र ही गणराज्ये वैराज्य स्वरूपाची होती, म्हणजे ज्यामध्ये कोणी एक व्यक्ती राज्यकर्ता नसून जनपदाचे सदस्य एकत्रित होऊन राज्यकारभार चालवत असत. प्राचीन साहित्यात या राज्यांचा उल्लेख त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीला अनुसरून गणसंघ असा केला जातो. गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग, तसेच संघ म्हणजे अनेक कुळे आणि जनपदे एकत्र आल्याने निर्माण झालेले राज्य. इसवी सनापूर्वी 6व्या शतकापर्यंत अनेक संघराज्ये अस्तित्वात होती. सहज जाता जाता वज्जी, शाक्य, लिच्छवी, मल्ल हे गणसंघ गौतम बुद्धांच्या चरित्रकथेशी निगडित आहेत. गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला होता. त्यांचे पिता शुद्धोधन यांची शाक्य गणपरिषदेचे राजा अध्यक्ष म्हणून लोकांनी निवड केली होती. रचनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय संघराज्यांचे किंवा गणराज्यांचे 3 मुख्य प्रकार होते. 1. एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य, उदाहरणार्थ मालव आणि शिबी. 2. एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य, उदाहरणार्थ वज्जी गणसंघ. त्यामध्ये 8 कुळांचा समावेश होता. वृज्जी, लिच्छवी, न्यातृक आणि विदेह हे त्यांच्यातील महत्त्वाचे गण होते. त्यातील लिच्छवी गण सर्वाधिक प्रभावशाली होता. 3. एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्ये एकत्र येऊन निर्माण झालेले संघराज्य, उदाहरणार्थ यौधेय, क्षुद्रक गणसंघ. बौद्ध ग्रंथांमधील वर्णनांच्या आधारे भारतातील प्राचीन गणसंघांच्या किंवा संघराज्यांच्या राज्यव्यवस्थेविषयी कल्पना करता येते. निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी या संदर्भात अधिकारांची वाटणी या दृष्टीने गणसंघांची आपापली स्वतंत्र पद्धती असे. ढोबळमानाने त्यातील फरकाचे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल. 1. लोकसत्ताक पद्धती म्हणजेच डेमोक्रेसी. गणसंघाच्या प्रादेशिक विभागांना खंड असे म्हटले जाई. सर्व खंडांमधून सक्षम व्यक्तींची निवड करून त्यांच्या हाती राजव्यवस्था सोपवणे ही संकल्पना या व्यवस्थेचा आधार होती. ही पद्धती लोकसत्ताक होती. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस पंजाब आणि सिंधमध्ये या पद्धतीचे अनुसरण करणारी लोकसत्ताक गणराज्ये होती. या पद्धतीमध्ये प्रादेशिक स्तरावर निवड झालेल्या व्यक्तींना गणमुख्य म्हटले जाई. गणमुख्य हे गणपरिषदेचे सदस्य असत. गणपरिषदेला गणसंघांच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार होते. गणपरिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी गणप्रमुख, अध्यक्ष त्यालाच राजा असे म्हटले जाई. उपराजा, उपाध्यक्ष, सेनापती आणि भांडागारी, कोषाध्यक्ष हे मुख्य पदाधिकारी असत. 2. अल्पलोकसत्ताक पद्धती ऑलिगार्ची. या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असत. पाणिनी आणि कौटिल्य यांनी या प्रकाराचा उल्लेख राजशब्दोपजीवी संघ असा केला आहे.
पाणिनीने वज्जी, अंधक, वृष्णी, यौधेय यांचा समावेश राजशब्दोपजीवी या प्रकारात केला आहे. कौटिल्याने वृज्जी किंवा वज्जी, मद्रक, कुरु, पांचाल इत्यादींचा समावेश या प्रकारात केला आहे. असे गणसंघ उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि बिहार येथे अधिक प्रमाणात होते. जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण हे भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव होती हे आपण पाहिले. त्यातील काही बलशाली जनपदांचा विकास होत होत इसवी सनापूर्वी 8व्या शतकापर्यंत त्यातून 16 महाजनपदांचा उदय झाला. पुढील पाठात आपण त्या 16 महाजनपदांचा परिचय करून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी गणसंघांच्या संदर्भात आणखी 2 प्रकारांचा उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतो. आयुधजीवी संघ आणि वार्ता शस्त्रोपजीवी संघ या दोन्ही प्रकारचे गणसंघ भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात होते. त्रिगर्त गणसंघाचा उल्लेख आयुधजीवी असा केल्याचे आढळते. हे लोक अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असून त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून होती. उदाहरणार्थ यौधेय, मालव, क्षुद्रक हे आयुधजीवी गणसंघ होते. वार्ता म्हणजेच व्यापार. वार्ता शस्त्रोपजीवी गणसंघातील लोक उपजीविकेसाठी व्यापार, शेती, पशुपालन तसेच युद्धकला यावर अवलंबून होते. कांबोज, सुराष्ट्र या गणसंघातील लोक व्यापार आणि युद्धकला यावर उपजीविका करत असत. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.